और डोंगराकडे निघालाय मौज मजा करू सेल्फी काढू जंगलात डोंगरावरच्या देवाचं दर्शनही घेऊ. ते दर्शनाला या प्लॅस्टिकचे पिशव्या कशाला? देवा कुठे लुप्त झालास? देवा दर्शन द्या, दर्शन द्या, देवा दर्शन द्या. नमस्कार मित्रांनो, मी राजदीप कदम. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आत्ता आपण आहोत मिरजोळे पाडावेवाडीमध्ये एकता परिवाराने तयार केलेला प्लास्टिकचे दुष्परिणाम हा देखावा बघण्यासाठी आलेलो आहोत. आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला ही ऑपरेटर टीम आहे. तर काय मला सीन दाखवणार ना? तमाम गणेश भक्तांचे एकता परिवारातर्फे सहज स्वागत करीत आहोत. चलचित्र देखावा प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम. 21व्या शतकात प्लास्टिकच्या रत्नागिरीने सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. नदी, नाले, समुद्र, पराखोरे सर्वत्र प्लास्टिकचा बदमापूर थैमान घालतो आहे. पर्यावरणाचा राज अटळ आहे. पूर्वी मानवी जीवनाला प्लास्टिक वरदान वाटले, परंतु आता ते मानवी जीवनाला व पर्यावरणाला साफ करत आहे. तसं ते पाहूया. मंडळी डोंगराकडे निघाली आहे. हातात प्लास्टिकच्या पिशव्या जवळल्या आहेत. अहो पाहुणं, कुठे निघाला कुठं? और डोंगराकडे निघालाय मौज मजा करू सेल्फी काढू जंगलात डोंगरावरच्या देवाचं दर्शनही घेऊ. ते दर्शनाला या प्लास्टिकच्या पिशव्या कशाला? आता मौज मजा म्हटलं म्हणजे खाणं पिणं आलंच की. त्याच्यात प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या डिशेस हे सारं आलंच की. प्लास्टिकच्या डिशेस ग्लास म्हणजे खाणं पिणं आणि फेकून म्हणजे कचरा डोंगर माथ्यावर फेकणं, प्रदूषण होणार. त्याचे परिणाम जरा उघड्या डोळ्यांनी पहावं. तुम्ही सांगा फक्त कुणी मारलं? अहो गाय आपली माता आहे, सोडलं नाही त्यांना. तुम्ही सांगा फक्त कुणी मारलं ते. अहो काय बोलताय काय तुम्ही? खरंच बोलते मी. माझी गाय ही आपल्या चुकीच्या वर्तणुकीमुळेच गेली. आपल्या गोमातेच्या मरणास मानच म्हणजे आपणच जबाबदार आहोत. अहो असं झालं तरी काय? माझ्या गाईनं प्लास्टिकची पिशवी खाल्ली, ती तिच्या घशात अडकली आणि ती मेली. खरं तर मानव स्वतःच्या जीवाशी खेळतोय. घरात जेवणाचा कार्यक्रम आहे तर मी म्हणत होते बाजारातून तुम्ही प्लास्टिकचे प्लेट, प्लास्टिकच्या वाट्या आणि प्लास्टिकचे चमचे आणा. लगेच जात आणि लगेच आणतं. हा मी घाला. अरे बायको, पण आपल्याकडे तर 100 डिश असतील ना, त्याच वापर. वापरायला काही नाही हो, पण जेवणानंतर त्या धुवा घासत बसा हे सगळं माझ्या जीवाशी. प्लास्टिकची प्लेट कशी यूज अँड थ्रो वापरली की फेकून दिली नाल्यात. आज जिकडे पाहावं तिकडे प्लास्टिकचाच कचरा आपल्याला दिसतोय. तुम्ही फेकलेला कचरा नदी नाल्याने समुद्रात जाणार, भरतीला पुन्हा तो किनाऱ्यावर येणार, प्रदूषण होणार. त्याचे परिणाम जरा उघड्या डोळ्यांनी पहावा. हे मानवा, आम्ही तुझा पौष्टिक आहार आहोत याची जाणीव आम्हाला आहे. परंतु आज समुद्रामध्ये मेलेल्या माशांचं प्रमाण वाढत चाललंय. कारण प्लास्टिक पिशवी, इकडे तिकडे कचरा म्हणून टाकलेलं प्लास्टिक समुद्रात येतं. आणि मासे ते खाद्य समजून ते खाऊ लागले. आणि यामुळे असंख्य मासे मृत्युमुखी पडत आहेत. हे मानवा, तुला एक विनंती आहे. आम्हाला कोळी मामाच्या जाळ्यात अडकलेला आवडेल
देवा देवा कुठे लुप्त झालास? देवा दर्शन द्या, दर्शन द्या देवा, दर्शन द्या. तुम्ही डोंगर चढून माझ्या दर्शनाला आला आणि माझा परिसर अस्वच्छ केला. देवा क्षमा करा, देवा क्षमा करा. पुन्हा नाही आपण आम्ही प्लास्टिकचं पिशवं पण देवा तुमचे दर्शन द्या, तुमचे दर्शन द्या देवा, तुमचे दर्शन द्या. मी सर्वत्र आहे, चराचरात माझे वास्तव्य आहे. पर्यावरणाचा समतोल राखा तरच ही विश्व वाचेल. तर यापुढे प्लॅस्टिक पिशवी वापरू नका. तथास्तु. प्लास्टिक पिशवीला करू हद्दपार, कापडी पिशवीचा करू अंगीकार. प्लास्टिकमुळे नदी नाले तुडुंब झाले, आरोग्याचे अनेक प्रश्न नशिबी आले. कापडी पिशवी सतत सोबत ठेवून प्लास्टिकची पिशवी वापरणार नाही असा संकल्प होता. जसे तंटामुक्त गाव तसे बनू प्लास्टिक मुक्त गाव. नमस्कार, मी संभाजी पाडावे. एकता परिवारातर्फे सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत. आम्ही जो आज सीन बनवलाय तो प्लास्टिक पासून मुक्तता मिळावी यासाठी, एक संदेश मिळावा जनतेसाठी, यासाठी आम्ही हा सीन बनवलाय की प्लास्टिक पासून मुक्तता. प्लास्टिक मुळे या सृष्टीवरती होणारे दुष्परिणाम हे काय होतात ते या सीन मधून आम्ही प्रकट केलंय. आणि हे प्रकट केलेलं सीन प्रत्येकानं पाहावं अशी आमची एक इच्छा आहे. आमचा गणपती अनंत चतुर्दशी तोपर्यंत आम्ही ठेवणार आहोत. आणि या प्रकल्पाचा आम्ही जो सीन बनवलाय त्याचा प्रत्येकाने बघून, त्या सीन मध्ये काय आम्ही दाखवलंय त्याचं प्रत्येक माणसानं बघून त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने वागलं पाहिजे, याच आमचा हेतू आहे.